आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात हजारो समाज बांधवांनी भव्य महामोर्चा काढला आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मोर्चेकऱ्यांनी हातात निळे झेंडे आणि निषेधाचे फलक घेत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. अनुसूचित जातीचे कोणत्याही स्तरावर उपवर्गीकरण करू नये अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडून सामाजिक सलोखा बिघडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच यामुळे धक्का बसेल अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणीही करण्यात आली. निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाभरासह राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. दरम्यान मोर्चामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र पोलीस बंदोबस्त आणि आयोजकांच्या शिस्तीमुळे मोर्चा शांततेत पार पडला. या आंदोलनामुळे उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. प्रतिनिधी नवनीत वागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा.